नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शिक्षक भरतीच्या खूप साऱ्या गोष्टींबद्दल आज महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। प्रत्येक मुद्दा मी आज बरेचसे मुद्दे आहेत जे मी एक्सप्लेन करून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आजचा सगळ्यात अगोदरचा मुद्दा आहे की काल आयुक्त साहेब सूरज मांढरे सर स्वतः लाईव्ह येऊन काही गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत। त्याचबरोबर काल शिक्षण मंत्र्यांची पण एक पत्रकार परिषदेतील एक क्लिप तुम्ही बघितली आहे की एक इंटरव्ह्यू घेतला होता, ती तुम्ही बघितली असेल। नसेल बघितली तर त्यात काही गोष्टी मी आज तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जाहिराती, पसंतीक्रम या सर्व गोष्टींबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आता सर्वप्रथम मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलंय की आयुक्त साहेब काल लाईव्ह येऊन त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता आपण त्याबद्दलच बोलूया। तर सर्वप्रथम इंग्रजीचे जे परिपत्रक आहे, परिपत्रक म्हणजे तुम्हाला माहित आहे की इंग्रजी माध्यमाला ज्या सेपरेट जागा दिल्या आहेत ते परिपत्रक रद्द व्हावं म्हणून मराठी माध्यमाचे काही अभियोग्यताधारक गेल्या बऱ्याचशा दिवसांपासून आंदोलन करत आहेत। मग आता ते परिपत्रक रद्द होईल का, हा मेन मुद्दा आहे की परिपत्रक रद्द होईल का। तर मित्रांनो, मी अगदी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की आतापर्यंतचा काही दिवसांचा गेला इतिहास बघता, काही दिवसांच्या घडामोडी बघता आयुक्त साहेब हे पत्र अजिबात रद्द करणार नाही। त्यांच्या कालच्या बोलण्यामधून देखील हेच दिसत आहे की इंग्रजी माध्यमाचे उमेदवार सेवेमध्ये आणून त्यांना केंद्र शाळा लेवलवर त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो राबवायचा आहे आणि त्या गोष्टीमुळे परिपत्रक नक्कीच रद्द होणार नाही। परंतु मित्रांनो, मी एक गोष्ट इथं नक्कीच सांगेल की सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी सुरुवातीला पहिल्या 2 जाहिराती आल्या त्यावेळेला इंग्रजी माध्यमाला मित्रांनो जवळजवळ बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये 80 ते 90% जागा दिलेल्या होत्या। सर्वच म्हणत नाही मी, पण बऱ्याचशा जिल्हा परिषदांमध्ये सांगलीचं तुम्हाला उदाहरण आहे। परंतु आंदोलनाचा फरक असा पडलाय की ज्या जागा दिल्या होत्या इंग्रजी माध्यमाला त्या कमी झाल्या आहेत, त्यामुळे हे कुठेतरी मराठी माध्यमाच्या मुलांना मिळणारं यश म्हणता येईल। परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल, म्हणजे कालच्या बोलण्यातून असं नाहीये की आपण पर्टिक्युलर एखाद्या माध्यमाची साईड घेत आहोत, कारण कसं आहे मित्रांनो, इंग्रजीवाले पण इथलेच आहे। म्हणजे आता कालच्या मी बघितलं होतं इंग्लिश मीडियमचं जो त्यांची हे बघितलं होतं की त्यामध्ये त्यांनी दिलं होतं की आम्ही पण मराठीच आहोत, महाराष्ट्रातलेच आहोत, बाहेरून आलो नाही। हाच मुद्दा काल आपल्या आयुक्त साहेबांनी देखील म्हटलंय की ते बाहेरून आलेले नाहीये, ते बाहेरून आलेले नाही। परंतु मित्रांनो, अन्याय होऊ नये एवढी एक गोष्ट होती, तर एवढी एक गोष्ट तिथून क्लिअर झाली आहे की खूप जास्त प्रमाणात जागांचा ओघ होता तो थोडासा कमी नक्कीच आंदोलनामुळे किंवा तुम्ही दिलेल्या निवेदनांमुळे, तुम्ही दिलेल्या परिपत्रकांमुळे, तुम्ही ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदांना गेले आहे ते तुमचं यश म्हणावं लागेल। पण जर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करून पुन्हा आयुक्त साहेब पूर्णतः परिपत्रक रद्द करतील, तर हे अजिबात होणार नाही मित्रांनो। त्याचे 2 कारण आहेत, 2 म्हणजे त्याच्यापेक्षा भरपूरच कारण आहे, पण महत्त्वाचं कारण असं की आयुक्त साहेब ज्या प्रकारे एका महत्त्वपूर्ण पदावर आहेत मित्रांनो, त्यांनी एक डिसिजन घेतला आहे आणि काही अभियोग्यताधारक जाऊन म्हणजे आपल्यातलेच आपणच जाऊन तिथे प्रेशर आणून मग त्यांनी ते रद्द करावं, म्हणजे कुठेतरी त्यांच्या एका प्रेस्टिजचा पण गोष्ट येते आणि त्यांचं जे ते प्रोजेक्ट राबवत आहेत ते कुठेतरी त्यांना ह्या गोष्टीमुळे राबवता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरी गोष्ट कशी आहे मित्रांनो की तुम्ही ज्या गोष्टींसाठी आंदोलन करत होते की इंग्रजी माध्यमाला जास्त जागा गेल्या, तर त्यांनी स्वतः एक बॅकफूट येऊन व्हीसी वगैरे घेतली आहे आणि ज्या ठिकाणी जास्त जागा गेलेल्या आहेत त्यांना पुन्हा जाहिराती रिवाईज करायला लावलेल्या आहेत। म्हणजे त्यांनी स्वतः एका ठिकाणी माघार घेतलेली होती, त्यामुळे दोन्ही वेळी ते आपल्या समोर झुकतील असं त्यांचं पद नाहीये। त्यामुळे मला तरी एकंदरीत म्हणजे मला असं वाटतं की आपल्या शीतावरून भाताची परीक्षा किंवा आपल्याला थोड्याशा गोष्टीवरून लक्षात येऊ शकतं की हे रद्द होणार नाही। हे रद्द न होण्याचं दुसरंही कारण असं आहे मित्रांनो की मंत्रालय स्तरावरून देखील काल तुम्ही दुसरं कारण हेच आहे की काल तुम्ही बघितलं असेल आपले शिक्षण मंत्री माननीय केसरकर साहेब त्यांनी देखील म्हटलंय की त्यांचं तर बोलणं तुम्हाला माहिती आहे की परफेक्ट नसतं, परंतु त्यांनी त्या गोष्टीवरून बोलले की 4-4.5 जागा आम्ही दिलेल्या आहेत, 40,000 इंग्रजीला दिलेल्या आहेत आणि आम्ही 40,000ची भरती करतोय। तर ते तसं नाहीये, तुम्हाला माहितीये। पण त्यांच्या बोलण्यातून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जी काही जागांची भरती करतोय त्यातून काही जागा आम्ही इंग्लिश मीडियमला दिलेल्या आहे, इंग्रजी काळाची गरज आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून दिसून येत आहे।
आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच जणांना असं वाटत आहे की मॅडम इंग्रजीची बाजू घेताय का? तर मित्रांनो तसं अजिबात नाहीये, मी वस्तुस्थिती सांगते. कारण मी स्वतः सपोर्ट केला होता की बाबा पत्रक रद्द जरी नाही झालं तर जास्तीत जास्त जागा आपल्या मराठी म्हणजे माध्यमाच्या मुलांना याव्यात, कारण की मराठी माध्यमाचे मुलं जास्त होते. परंतु पत्रक रद्द होणार नाही, इंग्रजीला जागा देखील दिलेल्या आहे. हा, तुम्हाला एक गोष्ट करता येऊ शकते यामध्ये अजूनही, की काही जणांना असं वाटत आहे की इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा दिलेल्या आहे म्हणजे सेमी इंग्रजीच्याच म्हणू आपण सध्या, कारण इंग्लिश मिडियम स्कूल सध्या नाहीये, परंतु शासनाची भविष्यामधील तरतूद आहे की पूर्ण कॉन्व्हेंटच्या स्कूल सरकारी स्कूल काढायच्या आहेत. त्यामुळे ते इंग्रजी माध्यमाचे उमेदवार तिथे 100% लागणार आहे. ही भरती तरी मित्रांनो अशी झाली, भविष्यातील भरती ही 100% तरी समजा एखादं म्हणजे जर एखादी भरती झाली तर 100% इंग्रजी माध्यमाचे उमेदवार ते घेऊ शकतात. मग आता इंग्रजी माध्यम कोणाला म्हणावं यासाठी काल आयुक्तांनी देखील म्हटले की तुम्ही इंग्रजी माध्यमाचे म्हणजे फक्तच इंग्रजी माध्यमातून बीएड झालेल्या उमेदवारांना तुम्ही इंग्रजी म्हणू शकत नाही. तर त्यासाठी त्यांनी GRचा एक रेफरन्स दिलेला आहे. तो GR मी मागेच आपल्या चॅनलवर एक्सप्लेन केलाय, मी तो पुन्हा देखील एक्सप्लेन करेन. परंतु मित्रांनो त्यातले मी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगते की ज्यांचं 10वी पर्यंत पूर्णतः शिक्षण इंग्रजीत झालेलं आहे, किंवा ज्यांचं पूर्णतः 12वी पर्यंत शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं आहे, किंवा ज्यांचं 10वी 12वी पूर्ण व्यावसायिक शिक्षण पूर्णतः इंग्लिशमध्ये झालेलं आहे, त्यांनी प्रिऑरिटीचे टप्पे ठरवले. सर्वात सुरुवातीला जर पहिला टप्पा म्हटलं तर ज्यांचं पूर्ण शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं आहे, नंतर ज्यांचं 10वी पर्यंत इंग्रजीमध्ये, ज्यांचं 12वी पर्यंत इंग्रजी आहे, किंवा मग ज्यांचं 10वी 12वी इंग्रजी नाहीये परंतु डीएड किंवा बीएड इंग्लिशमध्ये आहे अशा प्रकारे, किंवा ज्यांचं डीएड बीएड इंग्लिशमध्ये नाहीये बट 10वी 12वी पर्यंत इंग्लिशमध्ये, अशा प्रकारचे टप्पे आहेत. तर मग मित्रांनो शेवट काय येतो याचा, की पूर्ण कॉन्व्हेंटचे विद्यार्थी सहसा डीएडला तुम्हाला खूप क्वचित आढळतात, पण असतील तर त्यांना प्रिऑरिटी देणार आहे. परंतु शेवटी तुमचं शिक्षण कुठल्याही माध्यमातून असो, परंतु तुमचं डीएड किंवा बीएड हे इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं, त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तर मित्रांनो मग बऱ्याच जणांची अशी मागणी आहे, बरेच विद्यार्थी आहे की आमचा समावेश इंग्रजी माध्यम म्हणजे सेमी इंग्लिशच्या शाळांमध्ये शिकवण्यासाठी म्हणजे प्राधान्याने केला जावा. त्यामध्ये कोण आहे तर त्यामध्ये मित्रांनो BA MA इंग्लिश BSc वाले यांचंही म्हणणं आहे की BSc MSc की आमचा इंग्रजी माध्यमासाठी विचार केला जावा. आता मला तुम्हाला एक गोष्ट इथे सांगायची आहे, गेल्या काही दिवसांमध्ये बरेच विद्यार्थी आयुक्त साहेबांकडे निवेदन घेऊन गेले आहे. परंतु मित्रांनो यामधून एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की ज्यांचं BA किंवा MA इंग्लिश झालेलं आहे अशांना सेमी इंग्लिश शाळेवर प्राधान्याने घेण्यासाठी आयुक्त थोडेसे सकारात्मक आहे त्यापेक्षा म्हणजे इंग्रजी विषयामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांना. परंतु BSc किंवा MSc वाल्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल तर तेही काही विद्यार्थी गेलेले आहेत, त्याबद्दल आयुक्त तेवढे सकारात्मक नाहीये. ज्यांचं ग्रॅज्युएशन लिटरेचरमध्ये झालेलं आहे, इंग्लिश लिटरेचर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यामध्ये देखील मी ग्रॅज्युएशन वाल्यांचे चान्सेस जास्त म्हणेल, कारण 1 ते 5 साठी किंवा 6 ते 8 साठी इंग्लिश ग्रॅज्युएशन इंग्लिश असलेल्यांचा विचार केला जातो. ज्यांचं PG आहे ते 9वी ते 12वी साठी त्यांचा विचार केला जातो. आता बघा मित्रांनो, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, BA इंग्लिश आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी जाऊन तुम्ही निवेदन दिलं आणि त्यानंतर त्या ज्या GR मध्ये एक सुधारित मुद्दा मांडून घेतला तरी होऊ शकतं. कारण या गोष्टीसाठी सुरुवातीपासून आयुक्त पॉझिटिव्ह होते आणि आपल्याला सुरुवातीपासून एक ऐकायला मिळत होतं की जो शासन निर्णय आहे त्यामध्ये थोडीफार सुधारणा होऊन तो शासन निर्णय तुम्हाला बघायला मिळणार होता. साधन व्यक्तीचा जो GR आहे मित्रांनो, त्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी दिली जाणार आहे. साधन व्यक्ती हे पद आत्ताच भरलं जाणार नाही. साधन व्यक्ती हे पद जेव्हा ही जी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्यामध्ये मग मराठी प्लस इंग्रजीचे जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत किंवा मराठी आणि इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यानंतर साधन व्यक्ती हे पद भरलं जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या भरतीमध्ये आता साधन व्यक्तीचा संबंध नाहीये, परंतु साधन व्यक्तीसाठी जो GR काढला गेला होता त्या GR नुसार सध्या आता इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची भरती होणार आहे. तर मग जे इंग्रजी माध्यमाची जी मराठी माध्यमाच्या शाळांवर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची भरती जी प्रक्रिया होणार आहे त्यामधले जे निकष आहे ते 13 ऑक्टोबर 2023च्या GR नुसार आहे. मग त्या GR मध्ये मागे आयुक्त स्वतः म्हटले होते की इंग्रजी माध्यमातून ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्यांचा देखील आम्ही विचार करू. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही तुमची ती मागणी तिथे मांडू शकता. त्याचबरोबर समाजशास्त्राला जागा येत नाहीये, त्या जागा मागा. परंतु तुम्ही जे म्हणत आहात की इंग्रजीचं परिपत्रक रद्द, तर ते कालच्या आयुक्तांच्या बोलण्यावरून हे लक्षात येत आहे की ते परिपत्रक कुठेतरी रद्द होणार नाहीये.
त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतील तर मला असं वाटतं की ज्या नगरपालिका महानगरपालिकांच्या जाहिराती आल्या नाही तिथे पाठपुरावा करा. त्याचबरोबर जर तुमच्या लँग्वेजला तुमच्या समाजशास्त्राला जागा नसेल तर त्या जागा जास्तीत जास्त कशा येतील याचा तुम्ही पाठपुरावा करा. त्याचबरोबर तुम्ही या गोष्टी करू शकता की त्या इंग्रजी माध्यमाच्या निकषांमध्ये जर तुम्ही मोडत असाल असं तुम्हाला वाटत असेल की त्यांचं पूर्ण 12वी पर्यंत सायन्स किंवा 12वी सायन्स म्हणजे बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर मी तुम्हाला फक्त एवढी एक गोष्ट सांगितली की BA किंवा MA इंग्लिश असणाऱ्यांबद्दल कुठेतरी आयुक्त पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला संधी आहे तर तुम्ही तिकडे जा, जेणेकरून हे विद्यार्थी तिकडे गेले तर पुन्हा मराठी माध्यमाच्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे, जेणेकरून मेरिट थोडंसं मग त्यांचंही खाली येऊ शकतं. आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्ही जवळजवळ 80 ते 90% जागा मराठी माध्यमाच्या भरत आहोत आणि अगदी 10 ते 20% जागा आम्ही इंग्रजी माध्यमाला दिलेल्या आहेत. जाहिराती अर्ध्या आलेल्या आहेत, अर्ध्या जाहिराती काही ठिकाणी 50% जागा दिसत आहेत, काही ठिकाणी दिसत आहेत कमी. आता संपूर्ण जाहिराती आल्याशिवाय आपल्याला त्यावर बोलता येणार नाही, परंतु जाहिराती आल्यानंतर प्राधान्यक्रम आणि लवकरात लवकर भरती करावी असा आयुक्तांचा मानस आहे. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल तर तो मुद्दा सोडून तुमच्या जागा कशा वाढतील किंवा ज्या नगरपालिका नगर परिषद यांनी म्हणजे जाहिराती दिलेल्या नाहीये तिथे जाऊन तुम्ही पाठपुरावा करा. त्याचबरोबर मित्रांनो ह्यावेळी संस्थेच्या जागा पण भरपूर येण्याची शक्यता आहे, तिथे पाठपुरावा करा. कारण मित्रांनो जी गोष्ट मिळत नाहीये त्या ठिकाणी त्यामागे पळण्यापेक्षा जी गोष्ट मिळू शकते त्यामागे जाणं केव्हाही बेटर राहील. जसं की BA किंवा MA इंग्लिश वाल्या विद्यार्थ्यांचं इथं चुकलं की ते एवढ्या दिवस शांत बसले, जेणेकरून म्हणजे ऍक्च्युली या शासन निर्णयामध्ये जो काही साधन व्यक्तीचा शासन निर्णय आहे त्यामध्ये सुधारणा होऊन तो शासन निर्णय येईल असं सुरुवातीपासून सांगितलं गेल्यामुळे हे विद्यार्थी शांत बसले. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमचं निवेदन जे काही आहे तुमची मागणी तुम्ही आयुक्तांपर्यंत आतापर्यंत सगळे गेले. काल देखील आयुक्तांच्या बोलण्यामधून आयुक्तांचे मेसेजेस म्हणजे जे काही रिप्लाय आले ना मित्रांनो त्यात देखील त्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याला जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर तुमचा मुद्दा ते घेतील. तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की परिपत्रक तर 100% रद्द होणार नाही. याच्या आता हे म्हणजे दिसत आहे त्यावरून मी बोलत आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा एवढी एक गोष्ट आहे की आंदोलनाचा एवढा फरक इतका मस्त पडला आहे की जागा ज्या कुठे 80-90% जात होत्या त्या लगेच 50-40% आल्या आहेत. तो फरक पडला आहे. त्या आयुक्तांना तुम्ही थोडं झुकवलं आहे, ते पूर्णतः झुकणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की इंग्रजीमध्ये आम्हाला घ्यावं तर तुम्ही तशा प्रकारची निवेदनं द्या. कदाचित त्यांचं काही मत परिवर्तन झालं तर BA MA BSc वाल्यांना तिथे इंग्रजी माध्यमामध्ये सेमी इंग्लिशच्या शाळेसाठी इन्क्लूड केलं जातं. एक मेसेज आला होता मला, मॅडम माझं 10वी पर्यंत सेमी इंग्रजी होतं, त्यानंतर 11वी 12वी माझं मी सांगितलं होतं आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये की 11वी 12वी मध्ये माझं सायन्स आहे, त्यानंतर मी BSc केलं, मग मी मराठी माध्यमाचं कसं. आता बरोबर आहे ना मित्रांनो, काही विद्यार्थी जे आहेत ना मित्रांनो 5वी पासून सेमी इंग्लिश होतं. आताच्या रिसेंट विद्यार्थ्यांना पहिलीपासून सेमी इंग्लिश आहे, तर 1ली ते 10वी जर सेमी इंग्लिश आहे त्यानंतर 11वी 12वी सायन्स आणि त्यानंतर BSc MSc असं केलं असेल तर तो विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये गृहीत धरावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुमच्या मागण्या तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडा. आयुक्त कुठल्या गोष्टीला ऍग्री करतील हे मी तुम्हाला सांगितलं देखील आहे. ज्यांना संधी आहे त्यांनी जा, जेणेकरून तुमचा देखील मुद्दा मार्गी लागेल, जेणेकरून तुम्हाला सेमी इंग्लिशच्या शाळांवर प्रिऑरिटी मिळेल. याच गोष्टी मित्रांनो मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या आहेत. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.